थंडी चालू झाली की आपल्याला सारखी भूक लागत असते आणि काहीतरी असं चटपटीत खाण्याची जबरदस्त इच्छा होत असते. आज चिंचेची चटणी बनवणार होते म्हणून म्हटलं की छान असा चटपटी टेस्टी सगळ्यांना आवडेल असा आपण रगडा चाटसुद्धा सोबत बनवूया. त्यासाठी काय केलं होतं, मी रात्रीच माझा प्लॅनिंग कालच ठरला होता म्हणून मी रात्रीच सफेद वाटाणे 1 वाटी भिजत घातली. छान भिजले गेलेले 2 बटाट्यांची साल मी इथे काढून घेऊन अशा फोडी करून घेतलेल्या आहे. कुकरमध्ये आपल्याला वाटाणे घालून घ्यायचे. वाटाण्याबरोबरच आपल्याला बटाट्याच्या फोडी ज्या केल्या ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे. बटाट्याच्या फोडी आणि सफेद वाटाणे बुडतील एवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. जास्त पाणी घालू नका, नाहीतर वाटाणे असे व्यवस्थित शिजले जात नाही मऊसूत. म्हणून वाटाणे बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे. बटाटा आणि वाटाणे शिजवायला लावतानाच आपल्याला त्यामध्ये मीठ, हळद, हिंग आणि छोटीशी पळीभर तेल आपल्याला यामध्ये घालायचं. म्हणजे तेलामुळे काय होतं, वाटाणे चांगले शिजले जातात. हे सगळं घालून घेतलं की कुकरला शिजवून घ्यायचं. पहिल्या 2 शिट्ट्या मोठ्या गॅसवरती होऊन द्यायच्या आणि 2 शिट्ट्या मोठ्या गॅसवरती झाल्या की मग आपल्याला गॅस मिडियम करायचा आणि मोजून 10 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं. म्हणजे मऊसूत असे शिजले जातात. आता रात्रीच चिंचसुद्धा मी भिजत घातली होती. साधं पाणी घेतलेलं आहे आपलं नॉर्मली, गरम वगैरे काही केलेलं नाही किंवा गरम पाण्यातसुद्धा चिंच शिजवून घेतलेली नाही आहे. तर रात्री मी चिंच भिजत घातली होती म्हणजे रात्रभर चांगली ती भिजली गेलेली. त्यानंतर आपल्याला इथे अशी एक चाळणी घ्यायची आणि चाळणीतून आपल्याला हे चिंचेचा जो गर असतो तो आपल्याला इथे काढून घ्यायचा या पद्धतीने. तर थोडंसं पाणी कमी जास्त लागलं तर पाणी घालून काढा, कारण गाळणीचे होल जे असतात ते एकदम बारीक असतात. अशा वेळेस पल्प पडतो नाही पडतो आणि वेळ पण लागतो, म्हणून पाण्याचा वापर आपल्याला इथे थोडासा जास्त केलेला आहे. व्यवस्थित 2 वेळा गाळून घेतलेले आहे. म्हणजे चिंचेची जी साल असते ना ती अजिबात त्यामध्ये येत नाही. आता कढईमध्ये हे वतून घेतलेले आहे, गॅसवरती ठेवलेले. एक उकळी येऊन द्यायची. सगळ्यात पहिले एक उकळी आली की मग यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले ॲड करायचे. साखर आणि गूळ दोन्ही एकत्र घालणार आहे. आता साधारणतः मी काय करते, चिंचेची जेव्हा आंबट गोड तिखट चटणी बनवत असते ना तेव्हा एकदमच 2-3 महिन्यासाठी बनवून ठेवत असते. तर अर्धा किलोचं पॅकेट होतं चिंचेचं, त्यानुसार गूळ आणि साखर किती घातली आहे तर सम प्रमाणात घातलेली आहे. म्हणजे अर्धा किलो चिंचेसाठी साखर आणि गुळाचं दोन्हीचं प्रमाण मिळून अर्धा किलो होईल असं प्रमाण मी यामध्ये घातलेलं आहे. आता तुम्हाला चटणी किती गोड पाहिजे आंबट पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे घालू शकता साखर आणि गूळ. नंतर लाल तिखट 2 चमचे बेडगीचे घातलेले. तिथं पण तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही बेडगी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मग त्यामध्ये नंतर तुम्ही हळद घाला, थोडीशी धने पावडर घाला, थोडीशी जिरी पूड घाला, काळं मीठ घाला, हिंग थोडंसं घाला. यामध्ये चाट मसाला आवर्जून यामध्ये तुम्ही घालू शकता आणि ओवा अगदी थोडासा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि हे चांगलं घट्टसरपणा येईपर्यंत चटणी आपल्याला ते आटून घ्यायची. आता सुरुवातीला एकदम कढईभर झालं होतं आटून, बरोबर तेवढं कमी झालेलं आहे. आता जरी थोडंसं पातळ वाटत असेल तरी चटणी गार झाली ना की तिला घट्टसरपणा येणारच आहे, जरासं अशी घट्ट होणार आहे. त्यामुळे अशीच आपल्याला तिची टेक्स्चर ठेवायची. आता ही चटणी आपली बनवून तयार झालेली. हिरवी चटणी आपण बनवून घेऊया. 2-4 मिरच्या घेतलेल्या आहे, 2-4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, आल्याचे 2-3 तुकडे घेतलेले, पुदिना घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली. एवढं साहित्य लागतं जे आपण हिरवी चटणी चाट बनवत असतो हिरव्या चटणीचा. आता पुदिना आणि कोथिंबीर आपण एकत्र वाटतोय म्हणून यामध्ये बर्फाचे खडे 2-3 घालून घ्यायचं. नाही तर काय होतं, पुदिन्यामुळे ना चटणीचा कलर जो असतो ना तो पूर्ण काळपट होतो आणि थंड घातलं की म्हणजे ती जास्त काळी होत नाही. तर इथे झाली आपली ही पुदिन्याची चटणी बनवून तयार झालेली. आता आपण शिजायला लावलं होतं सफेद वाटाणे, व्यवस्थित गार झालेला कुकर, वाटाणे बटाटा व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आता मॅचर घ्यायचा
आणि मॅचरने आपल्याला याचा थोडासा गरगट करून घ्यायचा. पूर्ण पण आपल्याला मटार जे असतात वाटाणे ते फोडून नाही घ्यायचे. काही वाटाणे आपले अखंड तसेच राहिले तरी चालेल, म्हणजे खाताना छान वाटतं. तर या पद्धतीने आपण असे बटाटा आणि वाटाणे फोडून घेतलेले मॅचरने. कढईमध्ये तडका देऊया आपण रगड्यासाठी. 2 पळ्या तेल घालून घेतलेले आहे. आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा असा ठेचा बनवून घेतला होता. 1 चमच्याभर हा ठेचा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आणि जिरी पूड घालायची आहे, थोडीशी हळद घालायची आहे, हिंग घालायचं आहे आणि गरम मसाला आपल्याला यामध्ये घालून थोडंसं पाणी घालायचं, जेणेकरून मसाला आपला जळणार नाही. आणि नंतर हटवून घेतलेले मटार आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. नंतर यामध्ये आपल्याला वरून थोडासा चाट मसाला घालायचा आहे. काळं मीठ तुम्ही यावरती घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालून घ्या. साधं मीठ तुम्हाला लागलं चवीनुसार ते घालून घ्या आणि कोथिंबीर घालून घ्या. थोडीशी काळी मिरपूड यामध्ये घालून घ्या आणि व्यवस्थित थोडंसं अजून थोडं यामध्ये पाणी घालून रगड्याला 1 उकळी काढून घ्या. तर इथे बघू शकताय आपण चाट रगड्यासाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर जितकं बारीक चिरून घेता येईल तेवढं आपल्याला इथे चिरून घ्यायचं आहे. रगडा छान उकळून झाला. एका डिशमध्ये रगडा काढून घ्या. किती प्रमाणात बनवायचं आहे तेवढं काढून घ्या. एकदम सगळं एकदम बनवू नका. एका डिशमध्ये मी रगडा काढून घेतलेला आहे. वरनं छान बारीक चिरलेला कांदा सगळीकडे पसरून घ्यायचा आहे. त्यानंतर टोमॅटो आपल्याला घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला चटणी, जी आपण हिरवी चटणी आणि चिंचेची जी चटणी आपण बनवून घेतलेली ती आपल्याला यावरती अशी घालून घ्यायची आहे. किती तिखट पाहिजे ना आपल्याला चाट, त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण करू शकता. एखादी पापडीवरनं चुरून घाला, शेव घाला भरपूर, नंतर कोथिंबीर घाला, त्यानंतर जरासा चाट मसाला वरनं घाला, जिरी पूड वरनं थोडीशी घाला, थोडंसं लाल तिखट वरनं घालून घ्या आणि मस्त लगेच खायला घ्या. अशा पद्धतीने आपण इथे छान असा चटपटीत